नमस्कार श्रोते हो. साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर आज जयवंत दळवी लिखित सारे प्रवासी घडीचे या कादंबरीचा भाग दुसरा. दिवस गेले, महिने गेले, वर्ष गेली. तसतशी शाळेत जाण्यात सुद्धा गंमत वाटायला लागली. हेडमास्तर बागाईतकर आणि असिस्टंट मास्तर अमृते हे दोघेही तसे आपापल्या परीनं बरे होते. शाळेच्या एका मोठ्या हॉलमध्येच आमचे 7 वर्ग भरत असत. हे 2 मास्तर मेंढ्या पाळत बसल्यासारखे शाळेत बसत असत. समोरासमोर बसत, पण दोघेही एकमेकांच्या फंदात फारसे पडत नसत. बागाईतकर मास्तर तर शिकवण्याच्या फंदातही फारसे पडत नसत. अमृते हा तरुण कच्च्या बच्चा आहे म्हणून त्याच्यावर ते अधूनमधून लक्ष ठेवत. तशातही अमृते खादीचे कपडे घालत, त्यामुळे हा बंडखोर स्वातंत्र्यवीर असावा अशा संशयी नजरेनं बागाईतकर त्यांच्यावर नजर ठेवत असत. बाकी तुम्ही काहीही करा. नाही म्हणायला सकाळी प्रार्थनेच्या वेळी भो पंचम जॉर्ज भूप धन्य हे गीत ते आमच्याकडनं अत्यंत गंभीरपणे म्हणून घेत असत. त्यांच्या मेजाच्या बाजूला पंचम जॉर्जचा दरबारी पोशाखातला भला मोठा रंगीत फोटो होता. त्या फोटोचं आपल्याला रक्षण करायचं आहे असा प्रामाणिक समज करून घेऊन ते त्या फोटोच्या बाजूला उभं राहत. खरोखरच भो पंचम जॉर्ज शाळेत आलेत असं समजून ते कोटाची सर्व बटणं लावून घेत. कृतज्ञतेनं आणि लाचारीनं बिचारे हात जोडत आणि मग गंभीर चेहरा करून गळ्याच्या शिरा ताणत ते स्वतः भो पंचम जॉर्ज भूप धन्य धन्य हे गीत सुरू करत आणि मग ते इतरांना म्हणायला लावत. प्रत्येक ध्रुवपदात भो पंचम जॉर्ज हे शब्द आले की त्यांचं डोकं न चुकता आपोआप खाली वाकत असे. हे एवढं एक गीत म्हणताना कोण्या पोरानं मांडी खाजवली, न आवरून शिंक दिली किंवा हुळहुळ असह्य होऊन शेंबड्या नाकावर भुरकन हात ओढला तर प्रार्थना संपताच त्या पोराच्या कानफाटावर लागवायला ते कमी करत नसत. आपण रिटायर्ड होण्याआधी खुद्द पंचम जॉर्ज कधी हिंदुस्थानात येईल, शाळेला भेट देईल आणि त्याच्या म्हणजे ज्याच्या साम्राज्यावर कधीही सूर्य मावळत नाही अशा साक्षात बादशहाच्या समोर हे गीत म्हणावं लागेल अशा भीतीनं ते गाणं तोंडपाठ ठेवत असत. मला आता वाटतंय की त्यावेळी आमचं ते गीत चालू असताना त्या भो पंचम जॉर्जला खरोखर कोणी शाळेत आणलं असतं तर परत जाताना गांधींच्या हाती स्वातंत्र्याची सनद देऊन तो परत गेला असता. पण बागाईतकर मास्तर या बाबतीत जे काही करायचे ते मात्र पूर्ण भक्तीनं करत असत. पंचम जॉर्ज आहे म्हणून आपली नोकरी आहे असा त्यांचा प्रामाणिक ग्रह झालेला होता. हिंदुस्थान कधी काळी स्वतंत्र होईल या गोष्टीवर त्यांचा तिळमात्र विश्वास नव्हता. इतकंच काय, पण त्या बाबतीत ते कोणाला एक शब्दही उच्चारू देत नसत. अमृते मास्तरनी एकदा आपल्या गोड आवाजाची परीक्षा घेण्यासाठी घनतमी शुक्र बघ राज्य करी रे खिन्न मना बघ जरा तरी अशी ओळ गुणगुणताच बागाईतकरांनी त्यांना जागच्या जागी ताणलं होतं. पंचम जॉर्ज शिवाय दुसरा कोणी राज्य करी हा विचार सुद्धा त्यांना सहन झालेला नव्हता. त्या बाबतीत अमृत्यांनी हुज्जत घातल्यावर पारतंत्र्य रूपी घनतमी शुक्ररूपी गांधी राज्य करी असा उलटाच उलटा काव्यार्थ त्यांनी दबलेल्या खाजगी आवाजात अमृत्यांना स्पष्ट करून सांगितला. पण अमृत्यांनी मात्र तो काव्यार्थ कधी मानला नाही. ये बाहेरी अंडे फोडूनी शुभ्र मोकळ्या वातावरणी असं आव्हान देत ते आपली गुणगुण चालू ठेवत असत. पण म्हणून बागाईतकरांनी कधी अमृते मास्तरांना जाचलं नाही. कोणाला त्रास देणं हे त्यांच्या स्वभावातच नव्हतं. त्यांचा एक आवडता छंद म्हणजे ऱ्हस्व दीर्घावर बरोबर ठेका धरत अनुस्वारांचा बरोबर उच्चार करत शुद्ध लेखन घालणं. प्रार्थना संपली की ते आपल्या 3 वर्गातल्या पोरांना पटापट शुद्ध लेखन घालत. एकदा त्यांनी सुरुवात केली. एकदा पशु आणि पक्षी यांच्यात लढाई सुरू झाली. आता आपलं काय होणार या भीतीनं वटवाघूळ घाबरून गेलं. ते पशूंपाशी गेलं आणि म्हणालं, बाबांनो मी पशु आहे कारण माझं तोंड उंदरासारखं आहे. ते वाक्य संपतं तोच नरू उद्गारला, काय मास्तर? मास्तर कडाडले,
माझं तोंड उंदराच्या तोंडासारखं आहे. आणि मास्तरांच्या तोंडाकडे बघत सारी पोरं खदा खदा हसली. तेव्हा कुठं नरूचा वात्रटपणा मास्तरांच्या ध्यानी आला. अशा वेळी दुसऱ्याच्या मास्तरांनी नरूला फोडून काढलं असतं, पण बागाईतकर मास्तर त्या मानानं बरेच साधे बोळे. नरू, भोसडीच्या तांड उभा राहा. नरू मुद्दाम पोक काढून उभा राहिला, पण त्याला शिक्षा काय द्यावी हे त्यांना सुचलं नाही. म्हण बघू, सकाळी उठोनी देवासी भजावे, गुरुसी वंदावे, जीवे भावे. एवढ्या 2 ओळीत त्यांनी नरूकडनं मोजून 100 वेळा म्हणवून घेतल्या आणि त्या वेळेपासनं वटवाघळाची गोष्ट त्यांनी पुन्हा कधी शुद्ध लेखनात आणली नाही. विशेषतः मुंबईतला दीपोत्सव या धड्यातले परिच्छेद त्यांच्या विशेष आवडीचे. हे परिच्छेद शुद्ध लेखनासाठी घातल्यामुळे आपली सरकारनिष्ठा प्रकट होते असं त्यांना वाटत असे. 1903 सालच्या जानेवारी महिन्यात मुंबई येथे राज्यारोहणानिमित्त मोठा समारंभ होणार, अशी सुरुवात करून ते 2-4 परिच्छेदांचं शुद्ध लेखन घालत असत. मग कोट टोपी काढून खुर्चीवर ठेवत असत आणि प्रत्येक वर्गातल्या 1ल्या नंबरच्या पोराला सबंध वर्गाचं शुद्ध लेखन तपासायला सांगून ते सारं धोतर कमरेपर्यंत गुंडाळून घेत आणि म्हणत, अरे गुंड्या, मेला झोपतोयस काय? रात्री झोप पडली नाही? ओट ओट, तो तांब्या भर. गुंड्यानं तो पितळेचा तांब्या भरला की खुंटीवरची छत्री घेऊन ते जानवं चाचपत निघून जात आणि अर्ध्या पाऊण तासानं परत येत. खिडकीतनं डोकावून म्हणत, अरे पारश्या, भाडव्या, सारखं अंग कसलं खाजवतोस? खर्जेनं पिडशील. उठ, तांब्या घास बघू लखसा. मास्तरांनी परत आणलेला रिकामा तांब्या परशा घासून दे, मग ते शाळेच्या पायरीवर उभे राहत आणि स्वच्छ हातपाय धुवून चूळ भरून कानावरचं जानवं काढत आत येत. मग धोतराचा सोगा सोडत म्हणत, कोणाच्या रे जास्त चुका? वासग्याच्या 21 चुका मास्तर. नाकातून ओठापर्यंत आलेली सफेद रेघ भुरकन वर उडत वासग्या कावरा बावरा व्हायचा. उठ, उभा राहा मेल्या. 21 चुका? अरे काय आहे? शुद्ध लेखन आलं नाही तर तुझं होणार कसं? शिकणार काय आणि मग खाणार काय? जा जा जा, त्या बुल्या रावताच्या दुकानातून एक सिंगल चहा घेऊन ये. जरा कडक कर म्हणाव त्याला. काय? चाल फाळ. वासग्या गोठ्यातून सुटलेल्या वासरासारखा उड्या मारत धूम ठोकायचा. मग मास्तरांना कसली तरी एकदम आठवण व्हायची आणि ते म्हणायचे, वास कसला येतोय? भज्यांचा वास येत असा. ओठावरली लाळ सांभाळत येशा पुटपुटायचा. भज्यांचा वास? गणित विषय कोणाचा चांगला आहे रे? चिंत्याचं बोट घाबरत घाबरत वर यायचं. चिंत्या, उभा राहा. 8 + 4 किती? 12. 10 + 2 किती? 12. 11 + 1 किती? 12. ठीक आहे, जा त्या बुल्याकडनं 1 प्लेट गरम भजी आण. गरम असली तरच आण आणि मोजून 12 आहेत का नाही ते बघ. कळले? चल पाळ. मग एक भजं तोंडात टाकत सगळत आणि वर मिटक्या मारत चहाचे घोट घेत घेत ते गणित घालायचे. एका हौदात 8 बादल्या पाणी ओतलं, त्यातून 4 बादल्या पाणी गळालं, तर हौदात किती पाणी राहिलं? शुद्ध लेखनाप्रमाणे या गळक्या हौदाचं एक गणित त्यांच्या आवडीचं. एखाद्या वेळी भज्यांची चव खमंग असली तर आपण कुठलं गणित घालतोय हे सुद्धा ते विसरायचे आणि मग एका नारळाचे कोयत्याने 2 तुकडे केले तर किती तुकडे होतील, असंही गणित घालून ते मोकळे व्हायचे. अर्थात याही गणिताचं उत्तर म्हणून 3-4 पासून थेट 10-12 पर्यंत आकडे लिहिणारी माझ्यासारखी पोरं सुद्धा वर्गात होती. सरस्वती पूजन हा आमच्या शाळेतला त्यावेळेचा मोठा कार्यक्रम असायचा. या कार्यक्रमात पूजेव्यतिरिक्त करमणुकीचेही कार्यक्रम असायचे आणि ते पाहायला पालकांची बरीच गर्दी जमायची. अशा एका कार्यक्रमात अमृते मास्तरांनी वनवासी राम माझा सांगा कोणी पाहिला या चालीवर पेन्सिलचा तुकडा माझा सांगा कोणी पाहिला असं एक गीत रचलेलं होतं.
पेन्सिलचा तुकडा मिळाला नाही तर पेपर कसे तपासू, मार्क कसे देऊ, रिझल्ट कसा लावू वगैरे अनेक प्रश्न दुःखभरानं त्या काव्यात अमृते मास्तरांनी उपस्थित केलेले होते. मूळ चालीत ते दांडगाईनं कोंबून म्हणावे लागत होतं. त्यामुळे ते गीत म्हणताना माझा जीव व्याकुळ होत असे आणि तरीही हावभाव करत ते व्याकुळतेनं कसं म्हणावं याची तालीम मी सतत 15 दिवस अमृते मास्तरांच्याकडनं घेत होतो. अशा रीतीनं अंगविक्षेप करून म्हणायचं गीत तयार झालंय असं बागाईतकर मास्तरांना कळताच त्यांच्यातला हेडमास्तर जागा झाला. त्यांना एकदम आपल्या जबाबदारीची जाणीव झाली. प्रस्तुत गीतात पंचम जॉर्जच्या विरुद्ध काहीतरी असेल असाही संशय त्यांना आलेला असावा. म्हणून त्यांनी ते गीत मुद्दाम वाचून बघितलं. अंगविक्षेप न करता त्यांनी ते 2दा वाचलं आणि मग अंगविक्षेप करत म्हणाले, अमृते तुम्हास काही कळतं का नाही? वनवासी राम माझा हे गीत कुठे आणि तुमचं पेन्सिलचा तुकडा माझा हे गीत कुठे? अरे राम कुठे, पेन्सिलचा तुकडा कुठे? आणि तुमच्यापाशी पेपर तपासण्यासाठी सुद्धा पेन्सिलचा तुकडा नाही हे लोकल बोर्डाच्या मेंबराला कळलं तर त्याचा काय परिणाम होईल याची जाणीव आहे तुम्हास? 2 महिन्यांपूर्वी तुम्हाला पेन्सिल दिली नव्हती? कुठं आहे ती पेन्सिल? अमृते मास्तरांनी नुसते खिसे चाचपले आणि म्हणाले, अहो यात खरं काही नाही आहे, हे काव्य आहे. असलं आलंय काव्य? पेन्सिलच्या तुकड्यावर काव्य? आणि तुकड्यातला तू रस्म असायला हवा हे तुम्हा सास पावे तो माहीत नाही? मग पोरांना शिकवता काय? पोरांना शुद्धलेखन आलं नाही तर त्यांचं भवितव्य काय? शुद्धलेखनातली चूक अमृते मास्तरांनी मुकाटपणे ऐकून घेतली, पण पेन्सिलीचा तुकडा माझा हे गीतच रटाळ आहे हे ऐकून घ्यायला त्यांची तयारी नव्हती. काय हो, राम कुठे आणि पेन्सिलचा तुकडा कुठे? पुन्हा बागाईतदारांनी मुद्दा पकडला. पण माझा ऐका तरी, वनवासी राम माझा या गीताची फक्त चाल तेवढी घेतली हो. अमृते मास्तरांनी बचाव केला. एखाद्या महान काव्याची चाल सटरफटर काव्याला घेणं हे सभ्यतेला सोडू नये असं नाही वाटत तुम्हाला? सटरफटर या शब्दात ऱ्हस्वदीर्घ नसल्यामुळे बागाईतकर मास्तरांनी तो शब्द झटपट उच्चारलेला असावा. अमृते मास्तरांना तो वेगळ्या खटक्यात जाणवला. ते एकदम अस्वस्थ झाले. यात असभ्यपणा कसला? धरलेली शेपटी सोडून घेण्यासाठी मांजर जसे अंगविक्षेप करते ना तसं अंगविक्षेप करत अमृते किरकिरले. खात्रीनं, निश्चित, अलबत्ता. पाट्यावर वरवंटा मागे पुढे फिरवावा तशी मान हलवत हेडमास्तरांनी खडखडाट केला. निश्चित असभ्यपणा झालाय. मला त्यात मुळीच शंका वाटत नाही. पेन्सिलीच्या तुकड्यावर काव्य करण्याची मुळी पाळीच का यावी? बाकीचे मोठे विषय संपले. साध्याही विषयात आशय कधी किती मोठा आढळतो. अमृत्यांनी एक कविवचन फेकून बघितलं. हे तुमचंच काव्य आहे? हेडमास्तरांच्या आवाजात इन्स्पेक्टरचा करडेपणा आला. नाही, हे दुसऱ्याच आहे. वाटलंच मला. कोणाचं आहे? कोणाचं? कोणाचं आहे? कोणाचं आहे? ते कोणाचं आहे हे दोघांनाही माहिती नव्हतं. त्यामुळे तो प्रश्न तिथेच तुटला. आणि मग बागाईतकर मास्तरांनी आपल्या हेडमास्तरकीचा वरवंटा फिरवला आणि अधिकारवाणीनं ते म्हणाले, तुमचा या गीताचा कार्यक्रम रद्द करा. ही डिस्ट्रिक्ट लोकल बोर्डाची क्रमांक 1ची शाळा आहे. यात सगळे बिगरीचे वर्ग आहेत असा समज करून घेऊ नका. काव्याची घडी खिशात ठेवत अमृते मास्तर चुपचाप झाले. पोटासाठी जो व्यवसाय पत्करला आहात त्यात प्रावीण्य संपादन करा. अहो, कवी होण्या इतकी परिस्थिती काय यावी हो तुमच्यावर? त्यापेक्षा मास्तरकीत लक्ष घाला, स्वतःचं शुद्ध लेखन सुधारा. त्यांनी वडीलकीनं सल्लाही दिला. मग आता कार्यक्रमात अर्धा तास कसा भरून काढायचा ते तुम्ही बघा. अशी एक आपत्ती बागाईतकर मास्तरांपुढे ठेवून अमृते मास्तर आपल्या खुर्चीवर जाऊन बसले. पण बागाईतकर मास्तर तसे डरणारे नव्हते. अमृते मास्तरांची जिरवण्यासाठी ते कामाला लागले. त्यांनी लगेच सर्व वर्गांची क्रमिक पुस्तकं चाळली आणि हावभाव करून म्हणण्यासाठी ते गीत शोधायला लागले. सुदैवानं त्यांना चेंडूचं गाणं सापडलं. आणखी सुदैवानं त्या गाण्याखाली अंगविक्षेप करून म्हणायचं असंही लिहिलेलं होतं. त्यांनी ते गाणं निवडलं. एवढंच नाही तर स्वतः धोतर खोचून शाळा सुटल्यावर पोरांच्या तालमी घ्यायला लागले.
वाह 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 चेंडू हा सुंदर कितीतरी खचित आहा, तर तो आपण घेऊन या, सगळे मिळून खेळूया. आम्ही फेकू आम्ही झेलू, तुम्ही फेका तुम्ही झेला, आता थोडं दूर सरू, चेंडूस वाट करू. वाह 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 वाह, चेंडू हा सुंदर कितीतरी खचित आहा. आता सरस्वती पूजन अवघ्या आठवड्यावर आलं होतं, तरी 5-7 तालमीनंतर सुद्धा पोरांचा काही मेळ जमेना. पोरं चेंडू झेलता झेलता गाणं चुकायला लागली आणि गाणं म्हणता म्हणता झेल सोडायला लागली. शिवाय या गीतातलं आम्ही तुम्ही हे अशुद्ध लेखन आता बरं चालतं, असे फुतकार अमृते मास्तर येता जाता टाकायला लागले. तेव्हा तेही गीत बागायतकरांनी रद्द करून टाकलं. अखेर सरस्वती पूजन फक्त 4 दिवसांवर येऊन ठेपलं. 4 चौघात धोतराची कास सुटली म्हणजे ती घालताना जशी गडबड उडते, तशा गडबडीत बागायतकर मास्तर दुसरं गीत शोधायला लागले. अखेर आकांताच्या भरात त्यांनी देवाजीची करुणा भाकून भाताचा हंगाम हे गीत निवडलं. त्याही गीतावर अंगविक्षेप करून म्हणायचं असं लिहिलेलं होतं, त्यामुळे त्यांचं काम झालं. घरी जाता जेवण तयार असावं असं त्यांना वाटलं. ज्या पुस्तकात ते गीत होतं त्या पुस्तकावर पंचम जॉर्जचं चित्रही होतं. शिवाय मुंबई इलाख्यातील सरकारी शाळा खाते आणि व्हर्नॅक्युलर टेक्स्टबुक्स रिव्हिजन कमिटीने तयार केलेलं असाही उल्लेख त्यावर होता. त्यामुळे अत्यंत सुरक्षिततेच्या भावनेनं त्यांनी भाताचा हंगाम हे गीत पक्क करून टाकलं. देवाजीने करुणा केली, भाते पिकुनी पिवळी झाली, देवाजीच्या नावा घेऊनी तयार व्हारे करू कापणी, खसा खसा मग वेळा चालवा, खसा खसा मग वेळा चालवा, चूड कापुनी घाला आडवा, कापा 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 झटुनी सारे, कडपांचे मग बांधू भारे. अशा प्रकारे गडबड गोंधळाला पूर्ण वाव देणारं गीत मुकरर होऊन तालमी सुरू झाल्या. आम्ही 12-14 पोरांनी या गीताचा नुसता गलका उडवून दिला. पण ऐन सरस्वती पूजनाच्या दिवशी मात्र इतका काही गलका झाला की अमृते मास्तर अगदी हर्षोन्मादानं नाचले. आमची शाळा ती केवढी, त्या स्टेज ते केवढं. दोन्ही बाजूंना जास्तीत जास्त पडदे खेचून सुद्धा कशीबशी 5-6 पोरं आपली तोंड स्टेजवर दाखवू शकली. बाकीची पोरं भान हरपून पडद्यामागेच नाचत होती. घरी गेल्यानंतर तू कुठे दिसला नाहीस तो, असा प्रश्न पालकांनी विचारल्यावर आपण पडद्यामागे नाचलो हे अनेक पोरांच्या लक्षात आलं. या गीतात वास्तवतेचा रंग भरावा म्हणून आम्ही साऱ्या पोरांनी पंचे नेसून बंड्या घालून शेतकऱ्याचा पोशाख केलेला होता. प्रत्येकानं आपापल्या घरचे वेळे आणले होते. बोलून चालून भाताचाच हंगाम तो. एवढ्याशा स्टेजवर आधीच दाटीवाटीनं उभं राहिलेली आम्ही पोरं, पडदा बाजूला सरकताच आम्ही थरकाप घाबरलो. पण पडद्यामागून देवाजीने करुणा केली अशी बागायतकर मास्तरांनी प्रत्यक्ष देवाजीच्या अंगावर काटा आणणारी आरोळी ठोकली, तेव्हा आम्ही पोरांनी नाईलाजास्तव तोंड उघडली. कोयत्या वेळे हातात धरून आम्ही हात जोडले आणि मी चुकतो का तू चुकतोस अशी एकमेकांची नेत्रपल्लवी चौकशी करत आम्ही देवाजीनं करुणा केली, भाते पिकुनी पिवळी झाली जाहीर करून टाकलं. नाही म्हटलं तरी इथपर्यंत सगळं ठीक जमलं. पुढे साक्षात लोकांसमोर उघड्यावर पडलेल्या आम्ही स्टेजवरच्या पोराने घाबरून गीत लवकर आटोपण्याच्या दृष्टीनं घाई केली. आम्ही पुढचा चरण पकडून तयार व्हारे करू कापणी अशी घाई केल्यामुळे देवाजीच्या नावा घेऊनही हे कर्तव्य आम्ही पार विसरलो. पण आपण स्टेजवर आहोत असं समजून पडद्यामागं दडलेली पोरं तेच कर्तव्य पार पाडत होती. त्यामुळे अनेक आवाज एकमेकांना भेदून गेले आणि लढाई झाल्यासारखं वाटायला लागलं. तेव्हा बागायतकर मास्तरांनी पुन्हा एकदा आपला कठोर आवाज चढवून सारे किरकोळ आवाज पिचके होते ते आपल्या नियंत्रणाखाली आणले आणि पुन्हा एकदा देवाजीनं करुणा केली. परंतु कमरेत वाकून हातातल्या कोयत्या सरसावत जेव्हा आम्ही खसा खसा मग वेळा चालवा असं म्हणून वेळा चालवला, तेव्हा माझा वेळा लागून परशेच्या पंचेची काच सुटली. प्रेक्षकात हास्याची एक लाट उठली. पण परशा डारला नाही. त्याने उभ्या उभ्या स्टेजवर पंचाची कास घातली. कास ठिकठीक बसून तो पुन्हा खसा खसा मग वेळा चालवा म्हणत वाकणार, तोच चूड कापुनी घाला आडवा असं म्हणत आम्ही उभे राहिलो. त्या झटापटीत परशाच्या गालावर माझ्या वेळ्याचा ओरखडा आला, बळकन रक्त सांडलं. त्या वेदनेच्या भरात त्याने हात भोसडीच्या असं म्हणून मला एक शिवी हासडली. मी ओशाळून उभा राहिलो. मध्येच पळ काढावा, पडद्यात घुसावा असं वाटलं, पण ते शक्य नव्हतं.
डझनभर तरी कोयत्या माझी हत्या करायला तळपत होता. त्यामुळे नाकतोंड खाजवत मी नुसता उभा राहिलो. परश्या रडवेल्या तोंडानं रक्त बोटानं पुसत होता, बोट चाखत होता. बोटातूनच रक्त येतोय असा त्याचा समज झाला होता आणि तरीही बाकीची पोरं मात्र चूड कापुनी घाला आडवा याच्यातच दंग होती. आमचं संग्रामी गाणं थांबत नाही, रक्ताची धार कमी होत नाही आणि रक्त पुसलेली बोटं झापाझापा चोखून परश्या रक्त पोटात घेत नाही हे बघताच परश्याचा बाप पितृप्रेमानं कळवळला. अरे परश्या, रगात रे रगात, असं म्हणत तो प्रेक्षकातनं उठला आणि पुढे असलेल्या पोराबाळांच्या हातांवर मांड्यांवर पाय देत तडक स्टेजवर चढला. ज्या पोरांचे सुटे अवयव चिरडले गेले ती पोरं केकाटून रडत उठली तरी पर्वा न करता परश्याचा बाप स्टेजवर चढला. त्यामुळे आता सगळ्यांना हालचाल करणं कठीण झालं. आमचे सर्वांचेच अंगविक्षेप थांबल्यामुळे आता पुढे काय करावं याचा अंदाज घेण्यासाठी आम्ही बावळटासारखे पडद्यात बघायला लागलो. या भानगडीतनं बागाईतकर मास्तर आम्हाला सोडवतील अशी आशा आम्हाला वाटत होती, पण त्यांचं लक्षच नव्हतं. डोळ्यांसमोर क्रमिक पुस्तक धरून गीत म्हणण्यात दंग झालेले हेडमास्तर आपल्या तंद्रीत ओरडले, कापा कापा झटुनी सारे. काय कापा कापा, काय काय कापा? परश्याचा दांडगड बाप एकदम संतापानं किंचाळला. भडव्यानू, कापलंच तेवढा, थोडा नाही झाला? तेव्हा कुठं बागाईतकर मास्तरांचे डोळे खाडकन उघडले. त्यांनी भराभर शिट्टी फुंकली, पण शिट्टीचा आवाजच आला नाही. तेव्हा गडबडीत शिट्टीचं उलटं टोक तोंडात होतं हे त्यांच्या लक्षात आलं. पण परश्याचा बाप जबरदस्त. नारळ भरल्यावर बारदान हलवून बंद करावं तशी सरावानं त्यांनी पडद्याची दोन्ही बाजूची टोकं पकडली आणि अख्खं स्टेज बारदान भरल्याप्रमाणे एकदम बंद करून टाकलं. दरम्यान परश्याच्या बापाची समजूत काढेपर्यंत बहुतेक प्रेक्षक गोंगाट करत निघून गेले होते. परश्याच्या बापाची समजूत काढणं कठीण झालं होतं, कारण तो बागायतकरांना बोलूच देत नव्हता. एका साध्या शब्दाआड एक शिवी अशा रीतीनं तो शब्द मालिका गुंफत होता. शिवाय परश्याच्या हातातला विळा त्याने आपल्या हातात घेतला होता, त्यामुळे तो धूड कापुनी घाला आडवा करणार का काय या भीतीनं बागायतकरांना घाम सुटला होता. तेवढ्यात नरू माझ्या कानात कुजबुजला. मास्तरांचा धोतार मग घामान रे त्या. मी त्याला आवरलं. छ्या, इतको घाम खायचो. नरूला शंका होती. अखेर वार्षिक परीक्षेत परश्याला वरच्या वर्गात ढकलण्याची हमी देऊन बागायतकर मास्तरांनी ते प्रकरण कसं बसं मिटवून टाकलं आणि सुटकेचा सुस्कारा सोडला. पण विळे, बंड्या आणि पंचे ज्याच्या त्याच्या घरी न गेल्यामुळे ते प्रकरण पुढं शिमग्यापर्यंत चालू होतं. या साऱ्या प्रकरणातनं बागायतकर मास्तरांनी जो धसका घेतला तो कायमचा. ते पुन्हा कधीही सामुदायिक कार्यक्रम सादर करण्याच्या फंदात पडले नाहीत. पुढे 1-2 वर्षात 17 रुपये पेन्शन घेऊन ते निवृत्तही झाले. आणि मग बाजारात जायच्या रस्त्यावर असलेल्या आपल्या घरात कसा तरी वेळ काढायला लागले. आला दिवस ढकलायला लागले. पिढीजात घरात राहून भवमहानदीत तरुण जाण्याचा प्रयत्न करायला लागले. त्या रस्त्यावरून बाजारात जाताना हमखास त्यांच्या घरावरून जावं लागत असे. ते घर शांत, एकलकोंड दिसायचं. घरही रिटायर झाल्यासारखं वाटायचं. त्या घराला एकुलती एक छोटीशी खिडकी होती. त्या खिडकीतून दुपारपर्यंत थोडा थोडा धूर झिरपताना दिसे. घराच्या जिवंतपणाची तेवढीच एक साक्ष. बाहेर ओट्यावर ते कधी दिसलेच तर शुद्ध लेखन घालण्याच्या जुन्या पद्धतीने विचारायचे, काय रे आपू, कसं काय, बरं आहे ना, अभ्यास काय म्हणतो, शुद्ध लेखन चांगलं ठेव. कधी मला वेळ असला म्हणजे मग त्यांच्या अंगणात मी थोडा अधिक वेळ थांबत असे. बोलता बोलता ते अलीकडे शिक्षणाचा दर्जा कसा खालवतोय ते सांगत असत आणि मग सगळं खापर अशुद्ध लेखनावर फोडत असत. मी त्यांच्या त्या जुन्या घराकडे बघत राही. बघता बघता वाशांना धरलेल्या वाळवीचे टपटप तुकडे पुढ्यात पडत असत. वासे बदलून घ्या, वाळवी लागली आहे असं सांगितलं म्हणजे एक चकारही तोंडातून न काढता कडवटपणाने ते फक्त चाललंय अशा पद्धतीनं हात हलवायचे. मूल नाही, बाळ नाही, कुणासाठी घर राखायचं असा विचार त्यांच्या मनात असावा. तरीही आखूड बुटक्या दारावर आंब्याची पानं आणि भाताची कणसं यांचं एक तोरण सदैव असायचं. घराच्या दर्शनी भिंती खरवडलेल्या होत्या, पण तरीही त्यावर चुन्यानं रंगवलेला नागोबा होता. बऱ्याच वर्षापूर्वी टांगलेले फलक होते, त्यावर रामराम, यावं बसावं,
लवकर निजे लवकर उठे त्याच परमेश्वर भेटे, बरे सत्य बोला यथातथ्य चाला, बहुमानिती लोक येणे तुम्हाला, अशी सुभाषितं लिहिलेली होती. अलीकडे त्यांच्या सोबतीला एक काळाकुट्ट बोकाही ठाण देऊन होता. आता शाळा सुटल्यापासनं खेकसायला रागवायला आहे कोण? आम्ही वृद्ध, आम्हास विचारतो कोण? म्हटलं पाळावा बोका. म्हणजे शाळेत पोरांवर खेकसायच्या आमच्या सवयीत खंड नको. या बोक्यावर आपलं खेक असता येतं, सगळं निमूटपणे ऐकून घेत होतो. असं म्हणून ते नारायणाचं कौतुक करायचे. त्यांनी त्या बोक्याचं नाव मुद्दाम नारायण ठेवलं होतं, की हेतू हा त्यांचा की त्याला हाक मारण्याच्या निमित्तानं तरी परमेश्वराचं नाव मुखात घोळावं. इतर वेळी ओव्या, श्लोक, अभंग, आर्या मुखी घोळवत ते घरातल्या घरात फिरत असत. दयाब्द वळशील तू तरी न चातका सेवका, उणे किमपी भाविका उबगशील तू देवका. असं गुणगुणून झाल्यावर मुलांना सांगावा तसा अर्थही सांगून मोकळे होत. म्हणजे आपण म्हणलेल्या केकेचा अर्थच देवाला कळला नाही असं व्हायला नको. हे प्रभू, तू दयेचा मेघ म्हणजे ढग जर अनुकूल होऊन इकडे वाळलास, तर मग भक्तरूपी चातकांना कसलीही वाण राहणार नाही. तेवढ्यात नारायण उपाशीपोटी म्याव म्याव करायचा. नारायणा, आमच्यामुळे तुझ्या नशिबीचं दूध तुटलं, सांदाचाच आपला अपुरा डाळ भात. मला बाजारातून येताना बघताच ते केका अर्धी सोडून म्हणायचे, आपू काय मासळी मिळाली तरी? ओ सरंगो आणलो, स्वस्त आहे, 9 आणे दिले. 9 आणे? नकारार्थी मान हलवत आपल्याशी ते म्हणायचे, आपलं काम नाही. मग मला म्हणायचे, आईला म्हणाव थोडा नारळाचा रस अधिक टाक म्हणजे बरं होईल कालवण. मग मी पुढे जाता जाता तोंडचं पाणी गिळून म्हटलेली केका माझ्या कानी यायची. तरेन तुमच्या बळे भव महानदी नाविका, तुम्हीच मग आदरास्तव मला सुदी नाविका. असे विदित वासही मज सदाश्रमीचा करा, दया गुण पहा सवे मज सदाश्रमीचा करा, दया गुण पहा सवे मज सदाश्रमीचा करा. श्रोते हो, हा होता भाग दुसरा. भाग तिसरा सारे प्रवासी घडीचे या जयवंत दळवी लिखित कादंबरीचा उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.